आज बनवलेली आहे भडंग, मुरमुऱ्यांची मस्त अशी कुरुम कुरुम भडंग. तेलावरती हळद मीठ टाकून मुरमुरे असे भाजून घ्यायचे, त्यामुळे छान क्रिस्पीपणा येतो, कडक होतात मुरमुरे. असे सगळे मुरमुरे भाजले की आपण तेलामध्ये टाकायचं आहे लसूण, ब्राउनिश होईपर्यंत तळून घ्यायचा. त्यानंतर मिरची तुमच्या आवडीनुसार, पण मिरची टाकल्याने स्वाद आहा येतो. त्यानंतर आपल्याला टाकायचा आहे कढीपत्ता, भरपूर कढीपत्ता घाला आणि कडक होईपर्यंत तळा, मस्त लागतो क्रिस्पी. आणि त्यानंतर एक फोडणी करून घ्यायची साधीशी, तेलामध्ये जिरं, हळद, मीठ, तिखट, साधंच सगळं, आणि डाळवा, तुम्ही शेंगदाणे पण घालू शकता. आणि ही सगळी फोडणी जी आहे ती आपल्याला त्या मुरमुऱ्यांवर घालायची आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आहा, काय सुंदर दिसतंय, खूप छान लागते भडंग. चहाच्या वेळी वगैरे तुम्ही खाऊ शकता. थँक्यू.